सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता। अनेक भक्त त्यांच्या चरणी येत, पण स्वामींना बाह्य पूजा, दिखावा किंवा विद्वत्ता यापेक्षा मनातील शुद्ध भाव अधिक प्रिय होता। 7व्या अध्यायात स्वामी नामस्मरणाचे महत्त्व आणि सोप्या भक्तीचा मार्ग स्पष्ट करतात। एकदा एक अत्यंत गरीब साधा माणूस स्वामींकडे आला। ना त्याला शास्त्रज्ञान, ना विधिपूजा, पोटाची खळगी भरणे हेच त्याचे रोजचे आव्हान। तरीही तो रोज स्वामींच्या दर्शनाला येई आणि फक्त एवढेच म्हणे, स्वामी तुमचे नाव घेतो, बाकी काही जमत नाही। काही विद्वान भक्तांना हे आवडले नाही। त्यांच्या मनात विचार आला, एवढ्या साध्या माणसाने काय साधना केली आहे? पण स्वामी समर्थ अंतर्ज्ञानी होते। त्यांनी त्या गरीब भक्ताला जवळ बोलावले आणि विचारले, तू काय साधना करतोस? तो नम्रपणे म्हणाला, स्वामी काम करता करता तुमचे नाव ओठांवर असते, दुःखात, आनंदात, भीतीत फक्त तुमचेच नाव। स्वामी समर्थ प्रसन्न झाले। त्यांनी सभेत सांगितले, जिथे अखंड नामस्मरण आहे तिथे मी स्वतः वास करतो। काही काळाने त्या गरीब भक्तावर मोठे संकट आले। सर्व बाजूंनी अडचणी, उपासमारीची वेळ, पण त्याने नामस्मरण सोडले नाही। त्या संकटातच स्वामींची कृपा प्रकट झाली, त्याला योग्य मदत मिळाली, आयुष्याला स्थैर्य आले। त्याच्या जीवनात चमत्कार नव्हे तर आत्मविश्वास, शांतता आणि समाधान आले। हे पाहून इतर भक्तांना उमगले, खरी भक्ती म्हणजे साधेपणा, सातत्य आणि विश्वास। बोधक प्रेरणादायी संदेश। नामस्मरण ही सर्वात सोपी आणि प्रभावी साधना आहे। देवाला विधीपेक्षा भाव महत्त्वाचा असतो। सातत्याने केलेली साधी भक्ती आयुष्य बदलते। कठीण काळात नामस्मरण हेच खरे बळ असते। गुरु सर्वांना समान, फक्त भावानुसार कृपा प्रकट होते। ही कथा आपल्याला शिकवते की जीवन कितीही कठीण असले तरी स्वामींच्या नावाचा आधार घेतला तर मनाला शांती मिळते आणि मार्ग आपोआप खुला होतो। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामी समर्थांचा शब्द नामस्मरण करणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी सदैव खरा आहे। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।